ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने पंढरपूरमध्ये भव्य सखी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे उद्घाटन गोव्याचे सांस्कृतिक मंत्री व क्रीडा मंत्री श्री गोविंद गावडे यांच्या सुविद्य पत्नी सौ रीनाताई गोविंद गावडे तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PSI सौ ज्योती बेनवाड, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सोलापूर ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता बेनारे, ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख व भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा डॉक्टर ज्योती शेटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या सखी मेळाव्याला अनेक महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते। त्याचबरोबर इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कपडे, मोबाईल ॲक्सेसरीज असे विविध वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावले होते। या मेळाव्याला पंढरपूर शहर व परिसरातील असंख्य महिला भगिनींनी मोठी गर्दी केलेली आढळून आली। पंढरपुरातील अनेक गृहिणी असलेल्या महिला भगिनी व्यवसायाकडे झेप घेत असल्याचे प्रकर्षाने जाणवले। या कार्यक्रमाला पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांनी भेट देऊन सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PSI सौ ज्योती बेनवाड, ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख व भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा डॉक्टर ज्योती शेटे व गोव्याचे सांस्कृतिक मंत्री व क्रीडा मंत्री श्री गोविंद गावडे यांच्या सुविद्य पत्नी सौ रीनाताई गोविंद गावडे यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे। ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र यांनी महिलांसाठी खूप छान उपक्रम राबवलेला आहे। त्यांनी महिलांना जे त्यांचे संधी त्यांना दिलेली आहे, त्यातून त्यांना आर्थिक मदत पण होते आणि त्यांना पुढं काम करण्याची मदत पण होईल आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। खूप छान आहे। इथून पुढे पण त्यांनी असेच उपक्रम राबवावे आणि आम्हाला इथे बोलवले आणि आमचा सत्कार केला। खूप छान वाटलेले आहे। आम्ही निर्भया पथक आपल्या मदतीसाठी कधी पण 24 तास आपल्या अडीअडचणीला आम्ही कधी पण उपलब्ध राहू। तुम्हाला सतत आम्ही मदत करू। पंढरपूरमध्ये प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम निसर्गोपचार केंद्र यांनी राबवलेला आहे। खूप छान उपक्रम आहे त्यांचा आणि सर्व महिलांना मी एकच सांगू इच्छिते की सर्वांनी एकत्र येऊन महिलांना पुढं चालण्यासाठी मदत करावे। धन्यवाद। आमचा हा सुरुवातीला सांगते, आमचा हा ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राचा उपक्रम आहे। आमच्या इथे योगाचे क्लासेस म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून पंढरपूरमध्ये चालू आहेत, फक्त महिलांसाठी, की जेणेकरून महिलांचं आरोग्य आणि त्यांच्यावरती परिपूर्ण कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा कुठलेही रोग त्यांना स्पर्श करू नयेत हा उद्देश ठेवून पहिल्यापासून आपण हा योगाचा क्लास सुरू केलेला आहे। योग वर्ग 25 वर्षापासून सकाळ संध्याकाळ जवळजवळ लॉकडाऊनच्या आधी 17 बॅचेस चालू होत्या पंढरपूरमध्ये प्रत्येक एरियामध्ये आणि त्या उपक्रमातून आम्ही महिलांना आनंदित राहावं, महिलांनी कारण घरात किंवा आपल्या कौटुंबिकमध्ये किंवा आपल्या व्यवहाराच्या ठिकाणी जो येणारा स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, त्यातून मुक्त होऊन इथे कुठेतरी 4 बायकांसोबत त्यांना आनंदी मिळावा, त्यांना प्रत्येकाने आपलं सुखदुःख वाटून घेता येता यावं, यासाठी आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो। मग त्यामध्ये आम्ही महिला दिन साजरा करतो, अगदी महिलांसाठी गॅदरिंग करतो, महिलांसाठी आम्ही बरेचसे प्रत्येक महिन्यातले प्रत्येक सण साजरे करतो की जेणेकरून पारंपरिकता पण जपली जावी, त्यांना आनंद मिळावा, प्रत्येक जणांचं आपलं आरोग्य त्यातून मानसिक आरोग्य स्वास्थ्य चांगलं त्यांचं टिकावं। त्याचबरोबर योगा करून शारीरिक स्वास्थ्य तर मिळतच आहे, पण मानसिक स्वास्थ्यासाठी काहीतरी त्यांना आनंद मिळावा हा एक उद्देश असतो। म्हणून आम्ही हा एक पहिला उपक्रम घेतलाय आजचा, जो आहे तो महिला मेळावा, सखी महिला मेळावा, की जेणेकरून ज्या सगळ्या महिला आहेत की त्यांच्या घरगुती काही बिझनेस आहेत किंवा त्यांचे काही घरगुती खाद्यपदार्थ आहेत की त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा, की त्यांना त्यातून त्यांना काहीतरी अर्थार्जन व्हावं, ह्या दृष्टिकोनातून त्या महिलांना पुढे येऊन इथे त्यांचा बाजार डे म्हणा किंवा फूड बाजार किंवा अशा या पद्धतीने हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। पण त्यासाठी आम्हाला त्याचा रिस्पॉन्स छान मिळालेला आहे आणि प्रत्येक महिलेला ग्राहक पण उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत केली आणि आमचं हे नियोजन मंडळ आहे जे इथे उभे आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे भरपूर की जेणेकरून सगळ्या ग्राहकांना आणण्याचा किंवा सगळ्या जेणेकरून जे लोक आहेत आमच्या महिला
की ज्या पहिल्यांदा यामध्ये भाग घेत आहेत, की त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म दिला आहे, तर त्यांनी मदत केलेलीच आहे. पण त्याचबरोबर डॉक्टर प्राजक्ता मॅडम यांनी आम्हाला भरपूर मदत केली, मार्गदर्शन केलं आणि यातून आम्हाला भरपूर छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आणि सगळ्यांचे त्याबद्दल मी आभारी आहे. पहिल्यांदा आम्ही हा महिला मेळावा योग ज्योतिर्मय ज्योती मॅडम डॉक्टर ज्योती मॅडमच्या तर्फे आम्ही सादर केलेला आहे. आम्ही हा जो कार्यक्रम राबवलेला आहे की जेणेकरून महिला मंडळ इथं एकत्र येतील किंवा त्यांच्या आपले स्वतःचे गुण काय असतील किंवा हाताची काय चव असेल असे सगळे म्हणजे स्टॉल आम्ही मांडलेले आहेत, त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर आम्हाला नियोजन मंडळ आम्ही असल्यामुळे आम्हाला सहकार्य सगळ्यांचे लाभलेले आहे. त्यामुळे आम्ही हे पण निःशुल्क ठेवलेलं आहे सध्या तरी. म्हणजे आमचा हा पहिला उपक्रम आहे. जर रिस्पॉन्स आम्हाला खूप छान मिळाला, पुढच्या वेळेचा आम्ही हा जो राबवलेला जो ही आहे कार्यक्रम तो आम्ही मोठ्या संख्येने करू. ही तर आम्हाला लकी ड्रॉ पण काय आहे, जे स्टॉल धारक आहेत त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे. त्यानंतर अजून एक स्पॉन्सरशिप आलेला आहे. असे 2 लकी ड्रॉ आम्ही काढणार आहे. आज पंढरपूरमध्ये महिलांसाठी हा जो कार्यक्रम घेतला आहे आयोजकांनी, कसा वाटला कार्यक्रम? एकदम छान महिला मेळावा, छान एकदम. प्रत्येक महिलाला आपली कला दाखवण्याची संधी या संस्थेने दिली आहे. हे बघून मला असं बरं एकदम छान वाटलं. आपण मगाशी बोलताना महिलांबद्दल बोललात भाषणामध्ये, त्याच्या संदर्भात जरा सगळं बघा काय प्रत्येक महिलेमध्ये काही नाही काहीतरी गुण असतं. ते कुकिंगमध्ये असू दे, संगीतमध्ये असू दे, ॲक्टिंगमध्ये असू दे, पण त्याला एक्सप्लोर करायची संधी कमीच कमी मिळते आणि ग्रामीण भागात तर जास्ती मिळतच नाही असं म्हणावं लागेल. आणि ते मिळण्यासाठी असं आयोजन केलेलं एकदम छान. म्हणजे एकदम असं करायला हवं. प्रत्येक संस्थेने असं पुढाकार घेऊन असं महिला आयोजन करायला हवं. पंढरपूरमध्ये आल्यानंतर असं काय वाटलं होतं का तुम्हाला महिलांचं? नाही, मला एकदम सरप्राईज, आय एम सरप्राईज हे बघून की महिलांना आमच्या गोव्यात आम्ही आता मी म्हटलं माझ्या भाषणात की 5 तारखेच्या ह्याच महिन्याच्या 5 तारखेला आम्ही महिला मेळावा केला. पूर्ण 3,500 लोक महिलाच होती. ते इकडे तरी पुरुष दिसतात, तिकडे पूर्ण 100% फक्त महिलाच होती. त्या महिलांना, ग्रामीण महिलांना आम्ही संधी दिली की त्यांची आपली कला एक्सप्लोर करायला. महिलांना काय संदेश दिले? महिलांनी आता ना कुठे पाठीमागे जायचं नाही, पुढे चालायचं. आपले जे काही आहे ना त्यात आता काय गुण आहे ह्याच्यात सुद्धा आपण बिझनेससुद्धा करू शकतो. आम्ही 4 पैसे कमवू शकतो. आमचे घरात जे आम्ही आधार देऊ शकतो घरात, ते पण महिलांनी आता बघायला हवं. आता शिकलेले महिला असू दे, न शिकलेली महिला असू दे, कमी शिकलेली महिला असू दे, पाठीमागे म्हणतात ती येऊ कामा नये, पुढे जायचं.